त्या दिसा वडाकडेन गडद तिळसाना मंद मंद वाजत आयली तुझी गो पाय जणा. गोंय हे आमचे आदरातिथ्य अशें करपी राज्य आणि गोंयान जे लोक येतात जो मूळ गोंयकार आसा तो केन्नाच पर्यटकांक दुखयना. मात आता अशे एलिमेंट हांगासर तयार जाल्यात जांका लागून गोंयचे पर्यटन बदनाम जाता. हे आता अति होतंय हे जाणून घेतल्यामुळेच किंवा ते खरोखरच अति होतंय त्यामुळे फेर्दिन रिबेलो यांचे सारखे व्यक्तिमत्व आज स्वतः पुढे येऊन गोवा वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतात. गोवेकर हे असे आहेत की त्यांना वाचायला मराठी आवडतं आणि ऐकायला कोकणी आवडतं. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. मी सध्या गोव्यामध्ये आहे आणि आम्ही गालजीबागच्या किनाऱ्यावर आहोत. हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांचा आहे. त्याचबरोबर इथली सागरी पर्यावरण व्यवस्था अतिशय समृद्ध अशी आहे. त्यावर मी रिपोर्टिंग केलेलंच आहे, पण हा व्हिडिओ आम्ही करतोय एका वेगळ्या कारणासाठी. माझ्या सोबत आहे गोव्याचा तरुण तडफदार असा पत्रकार विश्वनाथ नेने. विश्वनाथ, तुझं खूप खूप स्वागत आहे. विश्वनाथने प्रिंट मीडिया, टीव्ही, डिजिटल अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे आणि गोव्याबद्दलची जर माहिती हवी असेल तर मी नेहमी विश्वनाथशी संवाद साधत असते. विश्वनाथ, आता तू एक नवीन जबाबदारी घेतलेली आहेस, त्याच्याबद्दल सांग. मॅडम, आता सध्या आमचं दी व्हॉइस फॉर गोय हे एक नवीन माध्यम म्हणून आम्ही सुरू केलंय. आता आम्ही डिजिटली सुरू केलंय. थोड्याच दिवसात आम्ही फॉर्मली लॉन्च होणार आहोत. म्हणजे आमचं केबलवर आमचं चॅनल सुरू होणार आहे. अच्छा, म्हणजे टेलिव्हिजन प्लस डिजिटल. आणि तिथं चीफ एडिटर म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. आणि आम्ही आता एक चांगली टीम बिल्ड करतोय. चांगली लोक आपल्याला जोडली आहेत. नवीन फ्रेश तरुण मुलं सुद्धा आमच्या सोबत आता जोडली गेली आहेत आणि एक नवीन टीम बिल्डअप करून एक चांगला कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तू आता बोलता बोलता म्हणालास चीफ रिपोर्टर, तर तू फील्डवरचा माणूस आहेस आणि आता तू चीफ एडिटर झालेला आहेस. मुख्य संपादक व्हॉइस फॉर गोव्याचा तू झालेला आहेस. मला सांग, गोव्याची संस्कृती, इथलं पर्यटन, इथला विकास याबद्दल नेहमीच आपण बोलत असतो, पण तू मगाशी मला एक छान लोक चळवळीबद्दल सांगितलं की गोव्यानं आपलं गोवेपण टिकवावं म्हणून ती सुरू झाली आहे चळवळ. त्याच्याबद्दल थोडं सांग. मगाशी जसं आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मी हा उल्लेख केला की गोव्यात आता एक चळवळ सुरू झाली आहे. गोव्याचं अस्तित्व राखण्यासाठी, गोव्याची संस्कृती राखण्यासाठी, गोव्याची खरी ओळख अबाधित ठेवण्यासाठी रिटायर्ड जस्टिस फेर्दिन रिबेलो सर, ते अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून होते, गोव्याचे सुपुत्र. ते एक वेळ असा होता ते आमदारही होते, जनता दलाच्या तिकिटावर ते निवडून आले होते आणि मग ते चीफ जस्टिस झाले, आपल्या प्रोफेशन मध्ये गेले. सो गोव्यात आम्ही सध्या मॅडम जर बघितलं तर एक म्हणजे जमिनीची विक्री ही मोठा एक प्रश्न झालेला आहे. म्हणजे शेत जमीन असेल किंवा बाकीच्या जमिनी, वेटलँड असेल, त्यानंतर जंगलांच्या जमिनी असतील, त्यानंतर आपलं सॉल्ट पेन असेल, या सगळ्या जमिनींच्या प्रकारांवर आज बेकायदेशीर बांधकामं येत आहेत, अनेक चुकीच्या गोष्टी येत आहेत आणि म्हणूनच कुठेतरी हे आता अति होतंय. हे जाणून घेतल्यामुळेच किंवा ते खरोखरच अति होतंय त्यामुळे फेर्दिन रिबेलो यांचे सारखे व्यक्तिमत्व आज स्वतः पुढे येऊन गोवा वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांनी लोकांना साथ घातली आहे की आपण ह्या एज मध्ये पुढे येऊन ही एक चळवळ सुरू करतोय, मला तुमची साथ द्या. आणि त्याला सेव्ह गोवा, इनफ इज इनफ अशा तऱ्हेची टॅगलाईन घेऊन आता ही जी मुवमेंट आहे ती सुरू झाली आहे आणि सुदैवाने लोकांचा प्रतिसाद ह्या मोहिमेला चांगला मिळतोय. बरोबर. तू गोव्यामध्ये रिपोर्टिंगच्या निमित्ताने फिरत असतोस. एकतर किनाऱ्यांचा भाग आहे जिथे आपण आहोत. किनारे हे पर्यटनासाठी तर आहेतच, पण त्याबरोबर समुद्री पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहेत. आणि तू ज्या 70 मधून येतोस तिथे खाणींचा प्रश्न, डोंगर रांगांमधला प्रश्न हा खूप मोठा होता. आता काय परिस्थिती आहे? नाही, आता म्हणजे 2000 मला वाटतं 13 सालापासून गोव्यात मायनिंग हे बंद होतं. त्यानंतर आता सरकारने ई ऑक्शन जे आहेत तो लिलाव केला खनिज पट्ट्यांचा. त्यात ई ऑक्शन झालं. आता हे ई ऑक्शनच्या माध्यमातून काही कंपन्यांनी ते हे घेतलेलं आहे आणि आता हळूहळू सुरू होत आहे मायनिंग. आधी ज्या प्रकारे बेसुमार मायनिंग झालं तसं गोव्यात आता सध्याच्या घडीला नाहीये. आता ई ऑक्शनच्या माध्यमातून ज्यांनी हे घेतलेलं आहे मायनिंग ब्लॉक्स, ते आता लोक हळूहळू सुरू करतायत.
सो आता तिथं जरा ऍक्टिव्हिटी सुरू होते, पण मायनिंग आता एकदम अंडर कंट्रोल गोव्यात आहे, अशी सध्या तरी परिस्थिती आहे. बरोबर. मी पर्यावरण पत्रकार या नात्याने आले म्हणून तुला हे प्रश्न विचारते. हो. तुम्ही लोक कोकणीमधून, हो. मराठीमधून पत्रकारिता करता हो. आणि गोव्यामध्ये असे बरेच पत्रकारांचे गट आहेत, वृत्तसंस्था आहेत की ते खूप छान काम करतायत. हो. एकतर कोकणीमधून सुद्धा तुम्ही करताय, मराठीतून तर करताच, हो. पण तुमची गोव्याची पत्रकारिता किंवा गोव्यामधले मुद्दे हे महाराष्ट्रापर्यंत पोचायचे असतील, आणखीन सगळ्या देशापर्यंत पोचायचे असतील, तर तुला काय वाटतं? मराठी आणि कोकणी मधून तर आमची पत्रकारिता इथे बऱ्यापैकी चालते. म्हणजे कोकणीचं एक दैनिक आहे आता, आधी एक होतं ते बंद झालं, आता भांगरभुई आहे. आणि मराठीत तर मला वाटतं 8 ते 9 पेपर गोव्यात चालतात. म्हणजे असं म्हणतात की गोवेकर हे असे आहेत की त्यांना वाचायला मराठी आवडतं आणि ऐकायला कोकणी आवडतं, अशी एक पद्धत आहे. एक तो स्वभाव आहे म्हणूया आपण. त्यामुळे टीव्ही चॅनल्स पण खूप आहेत जे कोकणीत आहेत बेसिकली, आणि पेपर जे आहेत ते मराठीत आहेत. बाकी इंग्लिश मध्ये हेराल्ड सारखा एक आहे जो ह्या मातीतला गोव्यातला आहे, खास करून दक्षिणेकडचा तो एक ब्रँड आहे. उत्तर गोव्यातही वाचक आहेत. सो गोव्यातले प्रश्न जर जगासमोर यायचे असतील किंवा महाराष्ट्रासमोर यायचे असतील तर ते आपल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात बऱ्यापैकी जातात. फक्त ते जगापर्यंत किंवा इतर राज्यात हे आमचं इंग्लिश माध्यम जी आहेत, आणि आता प्रत्येक न्यूज चॅनलचे वेबसाईट्स आहेत, पोर्टल्स आहेत, त्या माध्यमातून इंग्रजी भाषेतून जी पत्रकारिता होते त्या माध्यमातून ते जगापर्यंत जातात, भारतात जातात आणि इतर सगळ्या ह्या राज्यांमध्ये हे प्रश्न पोचतात. बरोबर. तू महत्वाचा मुद्दा मांडलास की आता डिजिटल सगळ्या तंत्रज्ञानामुळे गोव्याच्या बातम्या बघायच्या असतील किंवा घडामोडी बघायच्या असतील तर त्या तुम्ही मिळतात, अवेलेबल आहेत. तू जसं म्हणालास मराठी वाचायला आवडतं आणि कोकणी ऐकायला आवडतं, बोलायला सुद्धा आवडतं आणि ऐकायला आवडतं. हो हो. काहीतरी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी कोकणीमधून सांग गोव्याबद्दल. गोयच्या बद्दल सांगप म्हणजे गोंय हे आमचे आदरातिथ्य अशें करपी राज्य, आणि गोंयान जे लोक येतात, जो मूळ गोंयकार आसा तो केन्नाच पर्यटकांक दुखयना. मात आता अशे एलिमेंट हांगासर तयार जाल्यात जांका लागून गोंयचे पर्यटन बदनाम जाता. मूळ गोंयकार हो केन्नाच कोणाक त्रास करिना, तो केन्ना तांकां इबाडिना किंवा तांकां लूट करिना. बट हे बाकीचे हे जे आसात कंपोनंट, ताका लागून आता आमचे पर्यटन मातशे बदनाम जावपाक लागला. पण गोवा समजून घ्यायचा असेल तर गोव्यातल्या गावागावात फिरायला पाहिजे, तुझ्यासारख्या पत्रकारांशी, लेखकांशी, कलावंतांशी सुद्धा बोललं पाहिजे. गोव्याची माणसं बोलण्यापेक्षा सुद्धा गाण्यामध्ये त्यांना जास्त रस असतो. एखादी बाबा बोरकरांची कविता, गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी. ऍक्च्युली मी वाचन खूप करतो, पण मी कधी गायन वगैरे केलं नाही. पण तरी एखादी प्रसिद्ध कविता. एक प्रसिद्ध कविता आमची त्या दिसा वडाकडेन. त्या दिसा वडाकडेन गडद तिळसाना, मंद मंद वाजत आयली तुझी गो पाय जणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पाय जणा. वा. बाबा बोरकरांच्या कवितेशिवाय गोव्याचा संवाद हा पूर्णच होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे लाडके पु ल देशपांडे सुद्धा बाबा बोरकरांशी बोलून गोव्याची संस्कृती समजून घ्यायचे, बोरकरांच्या कविता सादर करायचे. तसंच अनेक शास्त्रीय गायक, कलावंत सुद्धा हे गाणं वेगवेगळ्या मैफलींमध्ये सादर करतात. त्या दिसा वडाकडे हे गाणं आणि ही कविता ऐकून आता मी तर गोव्यात पोचलेलेच आहे, पण तुम्ही गोव्याला कधी येणार आणि गोव्याच्या पर्यटनाबद्दल, इथल्या पर्यावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. विश्वनाथ, तू गोव्याची एवढी छान माहिती दिलीस आणि मला गोव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन तू गेलास आणि गोव्याची खरी ओळख करून दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या सोबत मला संवाद साधायला मिळाला, हे मला खूप चांगलं वाटतं. कारण माझी अशी एक पिढी आहे किंवा माझी तरी, किंवा मी आज पत्रकारितेत आहे, हे श्रेय कुठेतरी तुम्हालाही जातं. ह्याचं कारण तुम्ही IBN लोकमत मध्ये असताना ज्या प्रकारे तुमची पत्रकारिता होती, आणि आम्ही त्यावेळी लहान होतो, आम्ही ते सगळे आजचा सवाल, तुमचे रिपोर्टाज आणि हे सगळं बघायचो. तुम्ही, निखिल सर, अमेय तिरोडकर सर, दिनेश केळुसकर सर, ह्या सगळ्यांचे रिपोर्ट बघून कुठेतरी ते संस्कार हे आमच्यावर झाले, आणि ते
तेव्हा तुम्हाला आम्ही स्क्रीनवर बघत होतो आणि आज तुमच्या शेजारी बसून अरे. या एवढ्या गप्पा आणि गोष्टी करायचं भाग्य मिळालं. सो तुम्ही वारंवार गोव्यात या. नक्की येईन आणि याल माझं पण भाग्य आहे. विश्वनाथने IBN लोकमतची मी न्यूज अँकर होते आणि ते बघून मला फोन केला की तुम्ही गोव्यात कधी येणार आहात ते सांगा. आणि मी पश्चिम घाटामध्ये काही कामाच्या निमित्तानं आले होते, तेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली. आणि गोव्यात जेव्हा जेव्हा यायचं असतं तेव्हा तेव्हा मी आता विश्वनाथला फोन करते. विश्वनाथ, तू निखिल वागळे सरांच्या नेतृत्वाखालची आमची टीम होती, IBN लोकमतचं काम होतं, त्याचा उल्लेख केलास, हे बघून खूप आनंद झाला. थँक्यू. थँक्यू.